नमस्कार. आपण काल 15 प्रश्न इतिहासाचे पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफीचे आपण काही प्रश्न पाहणार आहोत. प्रिलिम 2023चा प्रश्न, संच क्रमांक ए. पहिला प्रश्न आहे, हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. हो, बरोबर आहे, कमी होते. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत असते. हेही खूप जनरलाइज स्टेटमेंट आहे आणि हेही बरोबर आहे. आणि फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. फ्रान्सिस्को मेंडिस यांना ॲमेझॉन गांधी म्हणून नक्की संबोधलं जातं, पण त्यांचं जे कार्य आहे ते ऊर्जा क्षेत्रातलं नसून त्यांचं कार्य पीसफुल प्रोटेस्ट केलेली होती त्यांनी, टू प्रिझर्व्ह रेन फॉरेस्ट. जे रेन फॉरेस्ट असतात ते प्रिझर्व्ह करण्यासाठी त्यांचं जे कार्य आहे त्याच्यासाठी त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून या ब्रीदवाक्याने त्यांना भूषित करण्यात आलेलं आहे. म्हणून हे जे ऑप्शन नंबर 3 आहे हे चुकीचं आहे. सो आपलं याचं उत्तर जे आहे ते ओन्ली स्टेटमेंट ए आणि बी हे करेक्ट. पुढे जाऊया. नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल्स रिलीजेस डॅश वेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश मुक्त होते. याचं उत्तर आयोगाच्या कीप्रमाणे नायट्रोजन ट्रायऑक्साईड आहे. नायट्रोजन ट्रायऑक्साईड, दॅट इज NO3. जेव्हा बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करतात तेव्हा नायट्रिफाईंग बॅक्टेरिया हे जी मातीतील जे आपले क्रॉप्स आहेत, जी पिकं आहेत, त्यांना शोषणासाठी NH4+ किंवा NO3 नायट्रोजन ट्रायऑक्साईड हे रिलीज करतात. सो ह्याचा आन्सर आयोगाच्या कीप्रमाणे नायट्रोजन ट्रायऑक्साईड आहे. पुढचं, इन रिलेशन टू ओझोन विच स्टेटमेंट्स आर ट्रू. ओझोन संदर्भात काही कोणती विधाने बरोबर आहे. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. हो. प्रोटेक्शन शील्ड ऑफ अर्थ, येस. 1985 ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले होते. हो, हे बरोबर आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. हेही बरोबर आहे. 1989 ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. हो, बरोबर आहे. चारही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि आधी ओझोन लेअरवरती प्रश्न विचारले गेलेले आहे. सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पारिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पिरॅमिड ऑफ फूड वेब किंवा अन्नजाळीचा मनोरा. कारण याच्यामध्ये संख्येचा मनोरा असतो, जैव वस्तुमानाचा मनोरा असतो आणि ऊर्जेचा मनोरा असतो. हे 3 पिरॅमिड्स किंवा मनोरे हे असतात, नंबर, बायोमास अँड एनर्जी. बट फूडवेबचा मनोरा असं काही नाही आहे. सो याचं उत्तर पिरॅमिड ऑफ फूडवेब आहे. तुम्ही जेव्हा एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असाल, त्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असतानासुद्धा हे 3 मनोरे तुम्ही लक्षात घेतलेले असतील. पुढचा प्रश्न, सम स्पीशीज इफ एलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टम. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात कीस्टोन प्रजाती किंवा कुंजीशिळा प्रजाती आपण त्यांना म्हणतो मराठीमध्ये, पण यांनी त्याचं ट्रान्सलेशन कीस्टोनच दिलेलं आहे मराठीमध्ये सुद्धा. पुढचा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे हे नमूद करा. या प्रश्नाचं उत्तर या आकृतीमध्ये आपल्याला शोधायचं आहे. हे ॲक्च्युली गिबियस फेज ऑफ मून आहे. आपल्याला गिबियस फेज ऑफ मून आपल्याला शोधायचं आहे. तर या आकृतीमध्ये जर तुम्ही इंटरनेटवर जरी शोधलं तरी तुम्हाला एक आकृती मिळते. त्या आकृतीमध्ये फेजेस ऑफ मून दाखवलेली आहे. गिबियस फेज म्हणजे D आणि F, हे गिबियस फेज ऑफ मूनचं आहे. गिबियस फेज म्हणजे 3/4 पेक्षा जास्त प्रकाशित भाग असतो
म्हणजे सेमी सर्कल जो आहे त्या सेमी सर्कलपेक्षा जास्त प्रकाशित भाग असतो आणि उरलेला जो भाग असतो तो डार्कन भाग असतो मूनचा. सो हे दोन जे भाग आहेत डी आणि एफनी दर्शवलेले हे गिबियस फेज ऑफ मूनचं आहे. सो याचं उत्तर आहे डी अँड एफ. पुढचा प्रश्न हा तर डिरेक्टली व्याख्या विचारलेली आहे. एन्व्हायरमेंट मीन्स द सम टोटल ऑफ ऑल कंडिशन agencies and influences which affect the development, growth, life and death of an organism, species or race. Who created this definition of environment? याचं आयोगाच्या कीप्रमाणे उत्तर आहे युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया. ही युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडियाची एन्व्हायरमेंटची डेफिनेशन आहे. असे प्रश्न जर माहीत असतील तरच मार्क करण्यात अर्थ आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पश्चिम राजस्थानच्या प्रदेशामध्ये चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. द वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान मिनरल्स लाईक लाईमस्टोन, जिप्सम अँड मिनरल सॉल्ट्स रिझर्व्स आर डिस्ट्रीब्युटेड. याची कारणे काय आहे ते, या साठ्यांची आणि खनिजांची कारणे काय आहे ते खाली नमूद केलेली आहे. पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. हो. वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान वॉज सबमर्ज्ड अंडर सी वॉटर ड्युरिंग प्री कार्बोनिफेरस पिरियड. हे एक अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. हो, हेही एक जनरलाइज्ड बरोबर स्टेटमेंट आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. ही एक जनरलाइज स्टेटमेंट आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनच्छादनाचा खालील क्षेत्र अत्यल्प आहे. हे ॲक्च्युली जर बघितलं तर हे जे 3 स्टेटमेंट्स आहे हे जनरल सेन्समध्ये बरोबर आहे. पण यांनी विचारलं आहे की चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे ह्यांचं वितरण का जास्ती आहे. तो ह्याचं जे एक्झॅक्ट रिझन आहे ते आयोगाच्या कीप्रमाणे एक्झॅक्ट रिझन हे ऑप्शन क्रमांक एमध्ये आहे. फक्त ए बरोबर आहे. म्हणजे जो पश्चिम राजस्थानचा भाग आहे तो समुद्राच्या पाण्याखाली होता आणि समुद्राच्या पाण्याखाली असल्यामुळे तिथे खनिज मिठाचे जे साठे आहेत ते जास्त आहेत. उरलेले जे 3 आहेत स्टेटमेंट्स, हे स्टेटमेंट्स जनरल सेन्समध्ये तर बरोबर आहेत, पण एक्झॅक्ट कारण जे विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये त्याचं उत्तर ए आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. लोह, Fe आणि बॉक्साईट ह्याचे प्रमाण कशामध्ये जास्त आहे. जांभी मृदेमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे किंवा लॅटराईट सॉईलमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. खूप सोपा प्रश्न होता. पुढे खाली 2 विधाने दिलेली आहेत. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. हो, बरोबर आहे हे स्टेटमेंट. आता पुढे जाऊया. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. ह्याचं उत्तर आहे ए व आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण नाही आहे. कारण की हे 2 ज्या स्टेटमेंट्स आहे ते त्यांच्या सेन्समध्ये बरोबर आहे, पण आपल्याला काय विचारलं आहे, ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचं कारण आहे. हे कारण याचं असू शकत नाही. म्हणून दोघं स्टेटमेंट्स बरोबर आहेत, पण आर हे एचं कारण नाही आहे. पुढे जाऊया. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले जाते. तुम्ही जर प्राकृतिक भूगोलाचा मॅप जरी पाहिला महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की महाराष्ट्र पठार हा येलो किंवा पिवळ्या रंगाने दर्शवला जातो. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयनदिन येतो. उन्हाळी आयनदिन किंवा समर सॉलिस्टिस कोणत्या दिवशी येतो. सदर्न हेमिस्फिअर. हिच्यामध्ये खूप चुकायची शक्यता आहे, कारण की मुलांनी सदर्न हेमिस्फिअर ऐवजी नॉर्दर्न हेमिस्फिअरसुद्धा वाचलेलं असू शकतं किंवा ते दुर्लक्षित असू शकतं. फक्त समर सॉलिस्टिस आहे म्हणून नॉर्दर्न हेमिस्फिअरचं जनरलाइजमध्ये मारून येणं हे
ही चूक होऊ शकते. सो याचं उत्तर आहे 22 डिसेंबर. हा आहे समर सॉलिस्टिस इन सदर्न हेमिस्फिअर. पुढे जाऊया. भूमध्य समुद्र प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो कारण विंटर रेनफॉल रिसिव्ड बाय मेडिटेरियन रिजन किंवा मेडिटेरेनियन सी जे आहे तिथे का पाऊस पडतो हिवाळ्यात. याचं उत्तर आहे वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा प्रदेश निर्माण होतो. ॲक्च्युली जेव्हा प्रेशर बेल्ट्स असतात किंवा वायुभार पट्टे जे असतात ते नॉर्दर्न हेमिस्फिअर जे असतं आपलं, हे नॉर्दर्न हेमिस्फिअर याच्यामध्ये जेव्हा हिवाळा असतो तेव्हा प्रेशर बेल्ट्स हे साऊथवर्ड मूव्ह करतात आणि जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये प्रेशर बेल्ट्स हे नॉर्थवर्ड मूव्ह करतात. सो हिवाळ्यामध्ये प्रेशर बेल्ट साऊथवर्डकडे मूव्ह केल्यामुळे इथे कुठेतरी मेडिटेरेनियन सी आहे आणि तिथे त्या प्रदेशामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते. सो हे त्याचं अगदी बरोबर आन्सर आहे. पुढे जाऊया. ट्रेंचेस किंवा पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात, म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये ट्रेंचेस आढळतात. याचं करेक्ट उत्तर आहे द वेस्टर्न मार्जिन ऑफ पॅसिफिक ओशन इज इन द सबडक्शन झोन. सबडक्शन झोन्स म्हणजे जनरली काय असतात की तिथे अर्थचे जे टेक्टॉनिक प्लेट असतात, आपली अर्थ जी आहे ती टेक्टॉनिक प्लेट्सने बनलेली आहे. टेक्टॉनिक प्लेट्स हे मॅन्टलमध्ये डाईव्ह बॅक करतात, मॅन्टलमध्ये सबडक्ट होतात किंवा खाली घसरण पावतात. मग काही खूप फ्यू टू सेव्हरल सेंटीमीटर पर इयरच्या रेटनी ते खाली घसरण पावत असतात. सो याला म्हणतात सबडक्शन झोन. आणि जिथे हे सबडक्शन होते तिथे सागरी गर्ता किंवा ट्रेंचेस, ओशॅनिक ट्रेंचेसचं निर्मिती होते आणि त्याच्यामुळे हे वेस्टर्न पॅसिफिक ओशनमध्ये हे होण्याचं कारण सबडक्शन झोन आहे. आणि इथे काही ठिकाणी अर्थक्वेक झोन्ससुद्धा आपल्याला पाहण्यास मिळतात. पुढे जाऊया. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. जेव्हा मान्सूनचं माघार होतो, ज्या ॲक्च्युली 3 महिने मान्सून होतो, जून, जुलै, ऑगस्ट. जेव्हा सप्टेंबर महिना यायला लागतो तेव्हा नॉर्थ इंडिया किंवा उत्तर भारतामध्ये हाय प्रेशर बेल्ट्सची निर्मिती व्हायला लागते आणि हाय प्रेशर बेल्ट्सच्या निर्मितीमुळे रिट्रीटिंग मान्सूनचा फेनॉमिना स्टार्ट होतो. सो याचं उत्तर 3 आहे. पुढे जाऊया. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख नद्या व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी याप्रमाणे आहेत. म्हणजे आपल्याला उत्तरेकडून यायचं आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. बघूया. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी खोरे आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे. शंभू महादेवाचे डोंगर व त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. ॲक्च्युली हे एक सगळ्यांना माहिती असेल की याचं एक निमॉनिक पण आहे. हे सगळ्यांना पाठच असतं जवळपास. वी न सा ता सा अ गो ह बा भी म कृ. वी म्हणजे विंध्य, नर्मदा नदी. सातपुडा, तापी, सातमाळा, अजिंठा डोंगर रांग, गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी,
महादेव डोंगर आणि कृष्णा नदी. हे आहे आपलं निमॉनिक. वीन सातासा अगोह बा भीम क्रू या निमॉनिकमुळे हा प्रश्न सुटतो. पुढे जाऊया. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे, कारण याचा उत्तर आहे सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या ज्या कोकणातील नद्या आहे त्या नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. ह्याचं खनन पार्श्ववर्ती होत नाही नद्यांचं, या नद्यांचं खनन शीर्षवर्तीच होतं. पार्श्ववर्ती खनन जनरली पठारी नद्या करतात आणि ना की सह्याद्रीतील किंवा कोकणातील नद्या. पुढे जाऊया. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण फक्त विचारलंय हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण का वाढते. सो ह्याचं उत्तर आहे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणे होते. द कोर्स ऑफ कावेरी रिव्हर रिसीव्ज हेवी रेनफॉल फ्रॉम द नॉर्थ ईस्ट मॉन्सून्स. साऊथ वेस्ट मॉन्सूननी तर पाऊस येतोच, पण कावेरी नदीला नॉर्थ ईस्टवरून सुद्धा पाऊस मिळतो, म्हणजे ईशान्य वाऱ्यांनी सुद्धा पाऊस मिळतो. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, फक्त हिवाळ्यात विचारलं आहे. आणि हिवाळ्यात कुठे पाऊस पडतो, फक्त ईशान्य मान्सूनमध्ये. सो ह्याचं उत्तर भरपूर लोकांनी 3ही दिलेलं असावं, पण त्यांनी फक्त हिवाळ्यात मेन्शन केलेले असल्यामुळे आयोगाने उत्तर हे 2 दिलं आहे. पुढे जाऊया. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अल्फ्रेड वेबरचं सिद्धांत विचारलेलं आहे याच्यामध्ये, आणि हा एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे. जर येत असेल तर अटेम्प्ट करण्यात फायदा आहे. आयोगाच्या कीप्रमाणे याचा आहे उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. हे आहे ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्लेज अ पायवॉटल रोल इन द सिलेक्शन ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन अकॉर्डिंग टू अल्फ्रेड वेबर. पुढे जाऊया. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधानं बरोबर आहे हे संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. द कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रोबॅबली सराउंडेड बाय हॅमलेट्स. हिमालयीन हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत, हे बरोबर आहे. कारण की केंद्रित वस्ती किंवा कॉम्पॅक्ट सेटलमेंटचं हिमालयीन प्रदेशात आढळत नाही, कारण की हिमालयीन प्रदेश जो आहे तो डोंगरदऱ्यांचा प्रदेश आहे, आणि अशा डोंगरदऱ्यांच्या अनियमित प्रदेशामध्ये कॉम्पॅक्ट वस्ती नसून स्कॅटर्ड किंवा डिस्पर्स्ड सेटलमेंट्स याच्यामध्ये आढळतात. स्कॅटर्ड किंवा डिस्पर्स्ड. आणि केंद्रित सेटलमेंट जे असतात ते केंद्रित सेटलमेंट जनरली नदीखोरेचा जो सुपीक प्रदेश असतो तिथे हे केंद्रित किंवा कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स इथे आढळतात, जिथे नदीखोऱ्यांचा सुपीक प्रदेश असतो. सो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आपण या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफीचे काही प्रश्न घेतलेले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे व्हिडिओ बघूयात. धन्यवाद.